हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेबाबत तुम्ही सर्वीकडे ऐकत असाल, माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये कंप्लीट इन्फॉर्मेशन आता मी देणार आहे की मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना नेमकी आहे का आणि कशा पद्धतीनं आहे संपूर्ण पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निघालेली आहे त्याला पूर्ण कंप्लीट नाव देण्यात आलं होतं आणि हे जे आहे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना हे इथं म्हणत आहेत, बट त्याचं खरं नाव जे असणार आहे योजनेचं ते असं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे आहे. आपल्या लोकांनीच त्यांना मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना असं म्हणत आहेत, बट त्याचं जे योजना आहे ते आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं पैसे वगैरे मिळणार आहेत, काय असणार आहे योजना संपूर्ण इथं पाहूया. ठीक आहे, तर पाहूया हा जो GR आहे या GR मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. ओके, तर सर्वात अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला इथं मिळत राहतील. आणि एक रिक्वेस्ट करायची आहे, व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट असेच शैक्षणिक व्हिडिओ मिळत राहतील. ओके, तर पहा या योजनेबद्दल पूर्ण माहिती आपण पाहूया इथं. तर उद्दिष्ट या योजनेचं असं आहे की उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम मिळवणे. ओके, त्यानंतर आहे आर्थिक तरतूद. यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता 5,500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ओके, आता या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप पाहू शकता की उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. ओके, तर हे सांगितलेलं आहे की इंटर्नशिप या पद्धतीचं असणार आहे तुम्हा विद्यार्थ्यांसाठी. ओके, कोणते विद्यार्थी यामध्ये येतात पुढे आपण पाहूया. तर योजनेचे नेमके वैशिष्ट्य पाहूया आपण. पहिलं पहा की या संकेतस्थळावर 12वी ITI पदविका आणि पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील. तुमची शैक्षणिक पात्रता इथंच सांगितलेली आहे की 12वी तुम्ही पाहिजे, ITI झालेला पाहिजे, पदविका म्हणजे डिप्लोमा, त्यानंतर पदवी किंवा डिग्री किंवा पदव्युत्तर ओके मास्टर डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन नोंदणी या योजनेसाठी करू शकता. त्याचबरोबर पहा की विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील. ओके, म्हणजे कोणती कंपनी आहे, कोणती इथं आस्थापना आहे, स्टार्टअप आहे, प्रकल्प आहे, उद्योग आहे, त्यामध्ये तुम्ही काम करू शकता, हे ऑनलाईन तिथं समजणार आहे. नंतर पहा सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. म्हणजे 10 लाख जणांना दरवर्षी इंटर्नशिप देण्याची यामध्ये इथं तरतूद सांगितलेली आहे. ओके, सदर कार्यप्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपचा कालावधी हा 6 महिने असेल. ओके, म्हणजे 6 महिन्याची यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप असणार आहे. या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनमार्फत विद्यावेतन देण्यात येईल. म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत. पाहू शकता, सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. ओके, डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये तुम्हाला इथं पैसे देण्यात येणार आहेत. ओके, तर यामध्ये पाहू शकता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत. ओके, आणि यासाठी पात्रता अगोदर आपण पाहूया, नंतर किती तुम्हाला पेमेंट मिळणार आहे ते सुद्धा पाहूया. तर उमेदवाराची पात्रता यामध्ये पहा की उमेदवाराचे वय किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असणे आवश्यक आहे. ओके, उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका म्हणजे डिप्लोमा, पदवीधर म्हणजे डिग्री, पदव्युत्तर म्हणजे पदव्युत्तर झालेला. ओके, उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, महाराष्ट्राचे तुम्ही इथं पाहायचात. नंतर उमेदवाराचे आधार नोंदणी असावी, आधार कार्ड तुमचं असलं पाहिजे. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे, तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड लिंक पाहिजे. ओके, त्यानंतर उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. म्हणजे ही जी वेबसाईट आहे ओके त्याच्यावर तुम्ही काय केली पाहिजे, नोंदणी करणे आवश्यक आहे. ओके, आता त्यानंतर पाहू शकता किती तुम्हाला इथं मिळणार आहे पैसे. शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे
असेल. यामध्ये पहा, पहिलं म्हणजे 12वी पाससाठी इथं मिळणार आहे प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये. नंतर ITI आणि पदविका, ओके, म्हणजे ITIचा डिप्लोमा किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा, ओके, कोणता असेल तुमच्याकडे त्यांना मिळणार आहे 8,000 प्रत्येक महिन्याला. नंतर पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर त्याला 10,000 रुपये महिना इथं मिळणार आहे. तर अशा पद्धतीची ही युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी. शैक्षणिक पात्रता सांगितली मी, वयाचं अट सांगितली, पेमेंट किती मिळणार ते सांगितलं, सर्व माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ माझा लाडका भाऊ योजना म्हणून तुम्ही पुढे शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती व्हायला पाहिजे. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. थँक्यू.